मातृभूमीचे रक्षण करताना आलेले अपंगत्व हा अलंकार म्हणून फलटणची अमृता लष्करात जायबंदी झालेल्या अमोलशी विवाहबद्ध झाली। आपला जीवनसाथी देखणा, रुबाबदार, बुद्धिमान आणि उत्तम कमाई करणारा असावा अशी प्रत्येक मुलीची अपेक्षा असते। याच पार्श्वभूमीवर अमृता तांबे हिने घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे। दोन्ही पायांना अपंगत्व आलेल्या अमोल बोरीवाले याच्याशी ती विवाहबद्ध झाली। खडकी येथील लष्करी पक्षाघात पुनर्वसन केंद्रामध्ये हा हृदय समारंभ मंगलमय वातावरणात पार पडला। हिरवा जर्द शालू नेसलेल्या अमृतासोबत रुबाबदार अमोलने व्हीलचेअरवरून सप्तपदी केल्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत उभयंतांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। आपल्या भावना व्यक्त करताना अमोल बोरीवाले म्हणाले, आजपासून आणि मी आणखीन आपल्या स्वतःला तयार करायचा प्रयत्न करेन आजपासून सुरू। अमोल जायबंदी झाल्याचे समजल्यावर त्याच्या मातापित्यांवर जणू आभाळच कोसळले, पण अमोल डगमगला नाही। खडतर प्रसंगांना धीरोदात्तपणे सामोरे जायची लष्कराची शिकवण त्याच्या अंगात भिनली होती। दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे त्याच्या जखमा वेगाने भरल्या, पण पाय काही त्याचे पूर्ववत झाले नाही। व्हीलचेअर त्याची जीवनसाथी बनली। हे कटू वास्तव स्वीकारून नव्या दमाने त्याने आयुष्याच्या नव्या पर्वाला प्रारंभ केला। अमोलला खडकीतील लष्करी अर्धांगवायू पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले। अपंगांच्या निरनिराळ्या क्रीडा प्रकारांमध्ये त्याने प्रावीण्य मिळवले। मुंबई, दिल्ली, बेंगळूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने पदके पटकावली। संस्थेच्या माध्यमातून तो अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असे। एका कार्यक्रमात फलटणच्या अमृता तांबेशी त्याचा परिचय झाला। पदवीधर असलेली अमृता खासगी कंपनीत नोकरी करते। फावल्या वेळेत समाजसेवेची आवड जोपासते। एका कार्यक्रमात तिची अमोलशी भेट झाली। उभयंतांची चांगली मैत्री झाली। त्यांच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीने तिच्या हृदयाचा ठाव घेतला। केवळ शरीराने सदृढ असून उपयोग नाही, तर मन परिपक्व असणे महत्त्वाचे असते, हा तिच्या मनाचा कल होता। त्यांच्या भेटीगाठी नेहमी होऊ लागल्या। दोघे परस्परांच्या प्रेमात पडले। अमोलच्या मैत्रीचे प्रेमात कसे रूपांतरण झाले हे तिलाही समजले नाही। अमोलला मातृभूमीचे रक्षण करताना आलेले अपंगत्व हा तर अनमोल अलंकार तिने मानला। जीवनसाथी म्हणून तिने मनोमन अमोलला निवडले। त्याचे शारीरिक वैगुण्य भावी आयुष्याच्या आड येणार नाही हे तिने घरच्या मंडळींनाही पटवून दिले। तांबे कुटुंबियांनी अमृताच्या निवडीचे सहमत दर्शवून या विवाहाला मान्यता दिली। अमोलची घरची मंडळी खुश झाली। गेले महिनाभर या लग्नाच्या तयारीची धामधूम सुरू होती। मातृभूमीच्या रक्षकाच्या या अनोख्या विवाहामुळे लष्करी अधिकारीही खुश झाले। मी अमृता, माझ्या आयुष्यातला हा सर्वात आनंदाचा दिवस आहे। तर मी प्रयत्न करेन की अमोलला जेवढं जास्तीत जास्त खुश ठेवण्याचं। Yeah.